टीव्ही पण नाही आमच्या घरात. टीव्ही पण नाही. हा मोबाईल माझ्याचकडे असतो. अच्छा. वेळ एकच घालायचा. हो गए भाई विजू थोडंशी असती ती उचलून दाखवली. म्हणजे हा पण मूव होतो. हा आर्म पण नंतर चार्ल्स बॅबेज कॉम्प्युटरचे जनपती ग्रेगर मेंडल म्हणजे आपण मेंडल्स थेरी बायोमॅट्रिक बायोलॉजीमध्ये शिकलो होता. सेकंड पेपर जो असतो नंतर हे जीवक म्हणजे आपल्याकडे सुद्धा बालसंगोपनशास्त्र किंवा हे माहिती होतं. म्हणजे हे जीवक जे आहेत हे गौतम बुद्ध जे आहेत ना त्यांचे गुरु होते. अच्छा. आणि निजी वैद्य निजी वैद्य निजी वैद्य तर म्हणजे यांनी मिस्र देशापर्यंत जाऊन सुद्धा विलास केला. आणि यांच्या ह्याच्यात असे श्लोक सापडले बरेचसे की जे आपल्या आपण म्हणजे हे करतो ना बालसंगोपन जे असतं म्हणजे लहान मुलांना कशी काळजी घ्यावी त्यांची त्याच्याबद्दलचे श्लोक त्यांच्या ह्याच्यात मी त्यावेळेस लिहिले होते. सर्वांना माहिती नंतर रसायनशास्त्रज्ञ आता यांची जी प्रयोगशाळा आहे तर ती आता मध्यंतरी हे ना आपलं नगर म्हणजे अहिल्यानगरीला तर तिथेही त्यांची प्रयोगशाळा सापडली होती. अच्छा. दगडी अवजार वगैरे सापडले. तो म्हणजे रसायनशास्त्रज्ञ त्यांनी त्यावेळेस असं संशोधन करून ठेवलं होतं कुठल्याही धातूचं सोन्यात सुद्धा रूपांतर करताय. तर मग आता ते हळूहळू सुद्धा व्हायला लागलं की समजा आपण मॅग्नेशियमचा एक अणू केला त्याचं सोडियममध्ये धातूचं रूपांतर होतं. म्हणजे ह्या कला त्यांना माहिती होतं. आता त्यांचं बऱ्याच वर्षांना ते डोंगर एक उत्खनन करत असताना त्यांची प्रयोगशाळा झाली. हे सायन्स एक्झिबिशन बाहेर गॅलरीच्या निमित्तानं 30-35-40 विद्यार्थी येतात दरवर्षी. अच्छा. हां 300-350 विद्यार्थी एका एका शाळेत येतात. सर पण याला लई भरपूर मेहनत आणि वेळ द्यावा लागतो. ते कसं ऍडजस्ट करताय? त्यांचं काम जास्त रात्रीतूनच चालतं कारण की दिवसभर असं याच्यातून. सर मला सांगा की गेल्या 21-22 वर्षापासून तुमच्या वेगवेगळे देखावे जे आहेत ते तुम्ही सादर करता. यावर्षी गणिताचा देखावा आहे, काय यामागचा उद्देश आहे? हा गणिताचा देखावा सादर करण्याचा उद्देश आहे की दरवर्षी गणेशोत्सवात मी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो, वेगवेगळे देखावे सादर करतो. यावर्षी गणितीय प्रयोगशाळा घेण्याचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त जे ती गणिताबद्दल भीती खूप असते आणि मग ती भीती दूर व्हावी आणि त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी, हा या प्रयोगामागील जो आहे तो उद्देश आहे. गेल्या 21-22 वर्षापासूनचे प्रवेश वेगवेगळे प्रयोग आहे. यावर्षी हा गणिताचा आहे, गेल्या वर्षी विज्ञानाचा केला होता. आता नवीन या प्रयोगातून विद्यार्थ्यांना नेमका काय संदेश जाऊ शकतो गणिताच्या प्रयोगशाळेमधून? गणिताच्या प्रयोगशाळेमधून असा संदेश जाऊ शकतो की गणित सुद्धा आपण गंमतशीर पद्धतीने खेळल्या जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं कसं आपला खेळ लक्षात राहतो. तुम्ही बघा गाणी लक्षात राहतात कारण ते मनोरंजनात्मक असतात. गणित आपल्या लक्षात राहत नाही किंवा अभ्यास लक्षात राहत नाही कारण आपण तो मनोरंजनात्मक पद्धतीने करत नाही. मनोरंजनात्मक पद्धतीने माझा उद्देश जो आहे तो मनोरंजनात्मक पद्धतीने गणित आणण्याचा आहे, जेणेकरून मी इथे जे छोट्या छोट्या पद्धतीने तयार केले मल्टिप्लिकेशन वगैरे तर हे छोट्या पद्धतीने लहान मुलगा सुद्धा खेळता खेळता सहज त्याला त्याची आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाली की मग मनुष्य अवघड गोष्टी सुद्धा सोडवू शकतो. गणित हा विषय किचकट आहे आणि किचकट असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं त्यामध्ये शिकताना लक्ष लागत नाही. या अनुषंगाने आता तुम्ही हा प्रयोगशाळा ही गणिताची राबवली तर काही शाळांना वगैरे निमंत्रण दिलं का भेटीसाठी? हो, शाळांना निमंत्रण गेलेलं आहे आणि दरवर्षी साधारण शाळा माझ्याकडे जवळपास 10-15 वर्षापासून 40-45 शाळा मिनिमम येतातच. आणि पुढच्या वर्षी काय असू शकतो आता तुमचा? पुढच्या वर्षी आता या वर्षीचा एक हे बघायचं साधारणतः आणि त्यानंतर साधारण शैक्षणिकच घेण्याचा उद्देश आहे. परंतु एवढ्या लवकर की असं ठरवलं जात नाही. म्हणजे कला ही अशी असते की ती वेळेवरच सुस्ती बऱ्याच वेळा. त्यामुळे ते साधारणतः 1.5-2 महिने अगोदरपर्यंत जो संकल्पना चांगली वाटेल ज्यात समाज कुठेतरी हे होईल अशा संकल्पना मी आजपर्यंत राबवल्या. मला एक सांगा, आता नामगिरी देवीची मूर्ती सुद्धा यावर्षी बसवलेली आहे गणेशोत्सवामध्ये, काय नेमकं कारण आहे? नामगिरी देवी जी आहे ती आपले जे रामानुजन म्हणून जे प्रख्यात गणितज्ञ आहे भारताचे
ज्यांचं जगभरात नाव गाजले, जवळपास 3000 प्रमेय त्यांच्या नावावर आहेत. तर ते त्यांची कुलदेवता आहे ती. आणि रामानुजन यांचा अशी श्रद्धा होती की म्हणजे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेले आहे की ही नामगिरी देवी जी आहे ती मला रोज रात्री स्वप्नात यायची आणि मला प्रमेय समीकरणं जी आहे ती बरेचसे समजावून सांगायची आणि मग ते समीकरण मी जशीच्या तसे सकाळी उतरवायचे कागदावर. म्हणून मग एक गणेशोत्सव आहे, फक्त शैक्षणिक उद्देश ठेवण्यापेक्षा त्याला धार्मिक टचही देणं आवश्यक आहे. म्हणून मग नामगिरी देवीची एक मूर्ती जी आहे ती इथे साकारलेली. काय नाव? मी प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर.